हाय हॅलो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर देवांना नमस्कार करून दिवसाची सुरुवात करत आहे. तर हे बघा, मस्तपैकी देवपूजा केलेली आहे आणि आता आहे फिशना खाण्याची बारी. तर फिशला काय झाले ना, रात्री माझ्या 2 फिश मेल्या. मला एवढं वाईट वाटत होतं ना, खूपच अक्षरशः रडले मी. पण काय करणार, ते कसं काय मोटर बंद पडली काही माहितीच नाही. एवढे छान होते ना, मी एवढी त्यांची केअर वगैरे करते ना, मला एवढं फील झालं ना जसं काही माझ्या घरातला सदस्यच गेला आहे असं झालेला. आणि ते माझं घरातले सदस्यच आहेत, तर मी त्यांच्याशी थोडंसं टाईम स्पेंड करते, कारण की काही गोष्टी असतात मी त्यांच्यासोबत खेळते वगैरे, खूप असं छान वाटतं. तर असं आता काही करू शकत नाही, कारण की ते झालं. आणि त्यांना काय आपण डॉक्टर वगैरे पण नाही दाखवू शकत, कारण की त्यांना काहीच करू शकत नाही. काय ते आजारी पडले अगर मरायला आले आणि आपल्यासमोर ते मरतात ना, त्यामुळे खूप असं. तर तरी मी एका फिशला वाचवलं, पटकन त्यातलं पाणी चेंज केलं, त्याला काढलं, पटकन दुसऱ्या पाण्यामध्ये टाकलं, त्यामुळे ती पटकन वाचून गेली. म्हणजे त्याला काहीच झालं नाही, ती वाचली, नाही तर ती पण मरणारच होते. तर मी थोडा वेळ नसलं बघितलं तर तर असं. तर कपडे पण सुकत घातले आणि मला साडीला फॉल लावायचं होते, एक इमर्जन्सी साडी द्यायची, ते पण मी फॉल धुवून टाकलं. आणि कार्पेट वगैरे ते झाले खराब, म्हणजे बाल्कनीत ठेवलं होतं, झाडू वगैरे मारलं होतं ना, कचरा वगैरे काढला होता, तर लादी पुसले होते. तर तेच थोडंसं कार्पेट मी बाल्कनीमध्ये टाकलं, ते कार्पेट वगैरे टाकून दिलं. आणि थोडंसं प्लॅन्टला पण बघते मी, कारण की त्यांना पण केअरची गरज आहे. तर पोरं शाळेतून यायच्या आधी मी त्यांना डाळ भात करून घेणार आहे. भाजी सकाळी चपाती भाजी तर सकाळी झालेलीच होती, आणि त्यांना मी मसाला पुरी दिली होती आज टिफिनमध्ये. तर ते काय आता चपाती भाजी खाणारच नव्हते, मग त्यांच्यासाठी पटकन डाळ भात करून घेणार आहे. आणि पोरं थोडं आवडीने डाळ भात खातात आणि त्यांना लाईटच खायला आवडतं, चपाती भाजी रोज रोज नाही खायला मागत ते. तरी आहे माझी बेडशीट ना, बेडशीटचे नुसतं असे बघतात ना तुम्ही, की साईडला असे दारे दारे निघत होते. तर मी त्याला बोलले, आता आज जशी धुवून काढलेली होती, तसं माझं काही प्लॅन नव्हतं त्याला बिडिंग करायची. पण ते अचानक बिडिंगची मशीन पण लावलेली होती, आणि अचानक बेडशीट धुतली ना, तर त्यामुळे पटकन लक्षात आलं की चला ह्याला बिडिंगच करून टाकते. तर 5 मिनिटातच काम होतं, तर मी पटकन त्याला पण बिडिंग करून घेतले. आणि म्हणजे असं केलं ना, तर ते फिनिशिंग वगैरे पण राहते, आणि दाबटीप मारले ना त्याला खूप टाईम पण जातो. तर असं केलं ना तर पटकन होऊन जातं. तर त्यामुळे मी बिडिंगच करून घेतलं. आणि एका दोन्ही साईडलाच काटाला होते आणि 2 साईडला नव्हते, त्यामुळे पटकन होऊन गेले. बघा किती छान अशी फिनिशिंग आले, आणि मस्त पण वाटतं. आता धागे वगैरे पण काही नाही, मशीनला जर टाकले ना मग ते सगळे धागे मशीनमध्ये अडकतात, त्यामुळे मी पटकन केलं. आणि ही बघा, ही साडी आता एक असे ऑर्गेन्झाच्या जुम्बीचूच्या साड्या निघाल्या आहेत ना, त्याचं बघा असे काट आणि त्यांना कट बॉर्डर आणि त्याच्यावरती स्टोन. एवढा वैताग येतो ना ते ब्लाऊज शिवायला, आणि ते खूप म्हणजे खूपच. पण आता काही नाही करू शकत. तर आता त्या साडीला मला ऑलराऊंडर पूर्ण पिको करायचं आहे, बिडिंग करायची आहे. तर एवढं ते वैतागणं, नुसतं धागे. आणि त्याला कट केलं तरी ते तसंच, तर त्याचे धागे जसं बिडिंग करत होते तसे धागे निघत जात होते. आणि एवढे पैसे द्यायचे परत त्याला, असं डबल खर्च करायचं, म्हणजे किती ना हे काय पण करतात लोकं. तर मी त्याला आता पूर्ण ऑलराऊंड पूर्ण साडीला बिडिंग करणार, जेवढं जेवढं त्याचा काठ मोकळा आहे ना तेवढा. आणि त्याला फॉल पण लावायचा, आणि प्लस त्याला कट बॉर्डर आहे. पण ती कट बॉर्डर आहे तर त्याला पूर्ण लेवलमध्ये कट करायचा, परत अजून त्याला बिडिंग करायची, परत त्याला फॉल लावायचं. म्हणजे एवढं, आणि एवढं करण्याला पण कस्टमर बोलतात की एवढे पैसे, मेहनत किती लागते त्याच्यात, स्टोनमध्ये सुया किती टुचतात, आपल्या हातात किती लागतात ते मणी वगैरे जेव्हा आपण काढतो, म्हणजे किती त्रास. तरी पण लोक पैसे द्यायला म्हणजे हे करतात की एवढं पैसे कसे काय, असं न तसं. पण एकदा तुम्ही बघा आमची मेहनत पण केवढी असते, ते मेहनत बघितल्याशिवाय तुम्हाला काय वाटणारच नाही की काय तुम्ही तर एवढेशे ब्लाऊज एवढं काहीच केलंत नाही तुम्ही, एवढे पैसे कसं काय. कारण की सुया वगैरे पण तुटतात, दिवस जातो, प्लस टाईम पण किती लागतं त्याला. आणि एवढं बसून करणं म्हणजे सोपं नाही आहे, जो करतो त्यालाच माहिती आहे, आता मी काय सांगू. तर असं आता पटकन मी फॉल प्रेस केलंच होतं, आणि 2-4 साड्या होत्या माझ्या फॉल बिडिंगला, तर मी पटकन त्यांना पण फॉल लावून घेणार आहे म्हणलं पटकन. आणि एकदा आळस आली ना मग तसंच राहून जातं. आणि पोरं पण शाळेतून आले होते, त्यांना पण मला जेवायला द्यायचं होतं. माझा छोटा मुलगा मम्मी मला जेवायला दे म्हणून आलेला सांगायला. मग त्याला बोलले, थांब बाळा, एकदा साडी घेतली हातामध्ये, तुला पटकन देते. कारण की कामाच्या समोर पोरांना पण बघायचे आपल्याला, एवढं टाईम नसतं की त्यांच्यासोबत थोडंसं घरात असून पण आपण त्यांना टाईम नाही देऊ शकत. कारण की कस्टमरला आपण सांगतो की आम्ही तुझी सामान साडी वगैरे टाईमावर देईल, ब्लाऊज वगैरे, त्या ऑर्डर कंप्लीट करण्यामध्येच आपलं असं टाईम निघून जातं. आणि प्लस काही घराचे पण कामं राहतात, आणि मशीनचं असं घरामध्ये काम करतो ना, एवढं घाण पडते, एवढा कचरा होतो ना घरामध्ये,
खूप असा कचरा होता. आणि बघा आता ही कट बॉर्डरची साडी होती, याला बघा आता येतं मस्तपैकी फिनिशिंगमध्ये मी फॉल लावून घेतलेला आहे. आणि याला प्लस अजून वरून हात शिलाई घालायची. म्हणजे फॉल लावायचं पण सोपं नाही. फॉल आणा, त्याला धुवा, प्रेस करा, परत लावा, परत हात शिलाई घाला, एवढं काही असतं त्याच्यामध्ये. आणि असं आता माझा बिझनेसच आहे तर मला करायलाच पाहिजे. पण नाही हो, जे आता जे देणारे गिराईक वगैरे असतात, पण ते खूप चिडचिड करतात की एवढे पैसे कसं काय, तेवढे पैसे, आमची मेहनत पण बघा, प्लस आमचं लाईट बिल, लाईट वगैरे सगळं काही असतं. तर असं तर पोरं आता आले होते, त्याला मी म्हणलं आता चला त्यांना खायला देते गरम गरम. त्यांना डाळ भात वगैरे दिलं, डाळाला तडका पण दिला होता आणि भात पण शिजत घातला होता. तर त्यांना दोघांना देते जेवायला. त्यांना देवायला देऊन अजून परत माझ्या मागे कामच आहेत, कारण की मला पण जेवायला अजून टाईम नाही झाला आहे माझं जेवायचं. कारण की माझं जोपर्यंत समोरचं काम कंप्लीट नाही होत ना, तेपर्यंत मी काही जेवत नाही. तर असं त्यांना जेवायला दिल्यानंतर अजून मला ज्यांना साड्यांना फॉल लावले नाही त्यांना हात शिलाई घालायचे आहे. त्यांना जर फॉल लावून असंच ठेवलं ना, ते मी चुरगळा होऊन त्याची सगळी फिनिशिंग जाऊन जाते. कारण की ते फिनिशिंग गेले मग परत अजून त्याला प्रेस करावं लागतं. त्यामुळे मी काय करते, लगेच फॉल लावला की लगेच त्याला हात शिलाई घालते. त्यामुळे ना जशाची तशी फिनिशिंग राहते आणि सोपं पण पडतं. आणि हात शिलाई घालायला काही जास्त टाईम नाही लागत, पटकन होऊन जातात. पण ते जे काय ना, बिडिंग करायला थोडा टाईम जातं, कारण की स्टोनच्या वगैरे साड्या असतात ना, त्याला खूप त्रास होतो हे मशीनवर आपल्याला फॉल लावायला. आणि असं तर हाताने दोन्हीकडून हात शिलाई खूपच स्टोन असले तर मी दोन्हीकडून हात शिलाई घालते. नाहीतर मग एकाच साईडने मी मशीनची शिलाई घालते आणि नंतर मग हाताची वरून शिलाई घालते. तर अशा प्रकारे मी हाताने शिलाई घालते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर